यू कॅन सी त्याच्याजवळ बसलेली मी 2 तास लिटरली गाईस. बोक्याने धरलं. हे गाईज गुड मॉर्निंग. आय नो गाईज मी तुमच्या फीडवर न्यू आलेली असेल, बट स्टील गाईज स्क्रोल करू नका, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. गाईज आम्हाला कॅट बाय करायची होती आणि आमचं बजेट देखील तसं झालेलं, बट घरी अलाव नसतं पहिल्या, म्हणजे कोणाच्याच घरी पहिला कुठलंही पेट अलाव नसतं. हे तुम्हीसुद्धा काही म्हणजे कारणाने किंवा कुठल्याही गोष्टीने रिलेट करत असाल तर हां. सो आमच्या घरी कॅट अलाव नव्हती, कॅट काय डॉग पण अलाव नव्हतं. तर असा विषय झाला की आम्ही कॅट जर घरी आणली आणि हे अलो करणार नाहीत, समजा काहीही कारण असू दे, कितीही काहीही झालं तरी आमच्या घरची कॅटला अलो करत नाहीत. कॅट पण नाही, डॉग पण नाही. हां. तर गोष्ट अशी झाली की कॅट ती बजेटच्या बाहेर गेली. तर काय झालं की मी जस्ट माझ्या पप्पांना सांगितलं की असं असं आम्ही कॅट घेणार आहे. तर पप्पांचं हो होतं, फक्त मम्मी, आजी, काकू तिलाच नव्हतं, जस्ट त्यांनाच फक्त नव्हतं ॲलो कॅटसाठी. तर पप्पांना जस्ट आम्ही सांगितलं की असं असं आहे बाबा, मला कॅट घ्यायची आहे वगैरे. मग पप्पांनी दुसऱ्या दिवशी कॅट आणली. एवढं छोटंसं पिल्लू होतं, किती गोंडस होतं माहिती आहे का. दोन आय थिंक 2 किंवा 1.5 महिन्याचं असेल. मग ते इतकं गोंडस होतं तुम्हाला सांगू, जस्ट स्टील खूप 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 क्यूट होतं. आणि ग्रे कलरमध्ये टाईप होतं, ते असतं ना तशा टाईपमध्ये होतं, फिमेल होतं. आणि ना ते आणल्या आमची आजी, म्हणजे लाईक घरात कोणी नव्हतं, म्हणजे फक्त आजी, मी, पप्पा होतं. तर आल्यानंतर घरी कॅट आणली. आई म्हणली घरी आणायचं नाही कॅट. कुठे ठेवणार होतो मग आम्ही, आमच्याकडे बास्केटसुद्धा नव्हते. मग आम्ही काय केलं, जस्ट ते बाहेर दाराचे ते बांधून ठेवलं. अरे मला माहीत नव्हतं लिटरली गाईज, मला हे माहिती नव्हतं की कॅटला बोके खातात. आणि आमच्या घराच्या इथे प्रचंड बोके आहेत, फिमेल नाही आहे आमच्या इथे, म्हणजे इथे आसपास सगळे बोके आहेत. तर गाईज काय भाई साहब, म्हणजे त्या दिवशी काय झालं, मी 4 किंवा 5ला मी गेली असेल, त्या म्हणजे ओपन वगैरे केलं असेल त्या कॅटला. त्याच्याजवळ बसलेली मी 2 तास लिटरली गाईस, 2 तास. तर मग नंतर माझी दीदी आली पुण्यावरून, अचानक सरप्राईज दिली. ती आली, जस्ट ती आली, तिचं ती फ्रेश झाली पण आली, ती मला चहा वगैरे दिली. आणि जस्ट मी चहा ते मांजर ना असं इथे असं ठेवलं ना मांडीवरून डायरेक्ट इथे बसत होतं. खूप गोंडस होतं, डायरेक्ट इथे येऊन बसत होतं, इथे येऊन असं छान असं झोपत होतं, इतकं गोंडस होतं. तर ते असं मस्त पैकी बसत होतं. तर गाईज मी फक्त 2 ते 3 सेकंदात मी फक्त आज चहा पिण्यासाठी जात होते, कारण जर मी चहा पीत त्याच्याच साईडला बसले असेल तर ते चहा त्याच्या अंगावर साडून घेतलं असं 100%. मी जस्ट आत गेले तेवढ्यात भोका आला भाई, लिटरली भोका आला. आणि त्याला धरलं, त्याची मान धरून घेऊन जात होता. नशीब मी त्याला ना गळ्याला असं पट्टा बांधलेला, कारण तुम्हाला तर माहिती आहे की लहान छोटं पिल्लू म्हणजे किती असं खोडकर असतं, खेळकर असतं, इकडे तिकडे 17 वेळा. आणि ते घरात येणार म्हटलं तर आमची आजी भाईसाहेब. तर इतकं रे बाबा, खूप डेंजर. ते क्षण जरी आठवलं ना असं अंगाला काटे येतात लिटरली, माहिती आहे. मग त्या दिवशी ते बोका त्याला सोडत नव्हता, नशिबाने ना त्याला आम्ही बांधलेलं, त्यामुळे ते लहान छोटंसं पिल्लू वाचलं, माहिती आहे. ते इतकं घाबरलं ना, खूप डेंजर घाबरलेलं ते, माहिती का, कारण ते 1.5 महिन्याचे, त्याला काय माहिती असणार आहे सांगा कुठल्या गोष्टी. तर मग तेव्हा नवरात्र होती, ॲक्च्युली नवरात्र चालू होतं. आणि जस्ट खूप भयानक ते थिंग, बट स्टील गाईज. मग नंतर पुढे त्याला दूध वगैरे आम्ही पाजलेलोच. ते सगळं घटना व्हायच्या आधी मी त्यासोबत इतकं छान खेळत होते. ते इतकं गोंडस पिल्लू छान खेळत होतं की आपला बॉल असतो ना, छोटासा बॉल, तर ते बॉल खेळत होतं, आणि म्हणजे बॉलने खेळत होतं आणि परत पाणी प्यायला परत दूध प्यायला जात होतं, परत खेळत होतं, परत दूध प्यायला जात होतं, इथं येऊन बसत होतं. खूप गोंडस होतं. बट गाईज त्याला बोक्याने धरलं, म्हणजे त्याला काही असं हे झालं नाही, काय लागलं वगैरे नाही, बट स्टील बोक्याने धरलं त्याला आणि तो खूप घाबरला. एवढं पिल्लू ना, ते त्याला काय कळणार आहे. तर गाईज ते खूप घाबरला. आम्ही अक्षरशः, माझी दीदी आणि मी अक्षरशः रडलो, माहिती आहे. ते पिल्लू माझ्याकडं, म्हणजे त्याला असं खाली ठेवलं ना, ते अंगावर येऊन बसत होतं, म्हणजे मांडीवर येऊन बसत होतं. पण ते जेव्हा ते मांजर आलं त्याला धरायला, तर ते मला जवळ पण करत नव्हतं. बट गाईज किती छान ना, की म्हणजे नंतर काही थोड्या वेळानंतर त्याचं थोडं शांत झालं. मी घरात नेल्यानंतर बास्केट, मी माझ्या भावाला आणायला सांगितली, बास्केट आणली त्याने. मग ते बास्केटमध्ये त्याला ठेवल्यानंतर, म्हणजे बास्केटमध्ये असं नाही, मग नंतर ना ते आलं, म्हणजे ते स्वतःहूनच आलं माझ्याकडे, ते माझ्या पायाजवळ आलं, असं बसलं शांत. मग मी त्याला घेतलं, मांडीवर घेतलं, कुरवाळलं, शांत केलं थोडंसं. मग ते परत आधीसारखं झालं. मग त्याला मी घरात नेलं, मस्त बास्केटमध्ये. म्हणजे आम्ही प्लॅन केलेले ना मांजरासाठी. तर गाईज त्यासाठी मी त्याला म्हणजे जस्ट गादी शिवलेली माझ्या हाताने. मी तुम्हाला दाखवते, आहे माझ्याकडे. बट स्टील गाईज, हे बघा ती गादी, यू कॅन सी. इतकं छान झोपलेलं, मी ते फोटो तुम्हाला टॅग करेन, तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर झोपलेलं ते मांजर इथे. आणि मग नंतर ते मग रात्री खूप म्याव करायला ना, तर त्यासाठी मी काय, म्हणजे आम्ही मग त्याला जिथून पप्पांनी आणलेलं त्याला, तर म्हणजे तिथे सुद्धा ना ते काका सांभाळत होते मांजर. तर तिथेच पप्पांनी त्याला सोडून आलं. बट गाईज
मांजर पाळायची खूप इच्छा आहे, पण गाईज काही कारणामुळे ती पाळू पण शकत नाही. पण नेक्स्ट टाईम मांजर पाळायचं म्हटलं तर भीती पण वाटते, कारण समजा चुकून लक्ष इकडे तिकडे झालं, बोके लोक तर इकडे, ते तर डॉनच आहे तिकडचे, त्यांना अलाउच नाही आहे कुठलं मांजर इथे, तर पर्शियन कॅट आणली तर कसं होईल. म्हणून तर या गाईज हीच होती स्टोरी. लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करून जावा. ओके बाय, टेक केअर.